हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका पाठ राखीन या मालिकेच्या आजच्या रविवार 26 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये नऱ्याभाई हा चक्क वैद्यबुवांच्या घरी पोहोचला आणि मग त्याने कौस्तुभची अशी धुलाई केली की कौस्तुभ हा आयुष्यात पुन्हा कधीच जुगार खेळणार नाही, कोणाकडूनही उधार पैसे घेणार नाही, एवढं मात्र नक्की. वैद्यबुवा, चारू, आजी, तृप्ती सगळे नऱ्याभाईला हात जोडत होते, विनंती करत होते की याला मारू नको. परंतु नऱ्याभाईने काय ऐकलं नाही. कौस्तुभला कुत्र्यासारखा हाणला आणि मग संपूर्ण घरातील सामान बाहेर फेकलं. प्राजक्ता घरी आली आणि चक्क आता चारूने प्राजक्ताला विनंती केली आहे, जसं तू मामाला वाचवलं तसं या घराला वाचव. मग आता प्राजक्ता काय करणार? हे सगळं नेमकं घडलं तरी कसं? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच भाग्या वैद्यबुवांच्या डोळ्यावर हात ठेवून बसलेली असते आणि म्हणते, थांबा बाबा, तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. तेवढ्यात प्राजक्ता आणि चारू रूममध्ये येतात आणि भाग्या वैद्यबुवांच्या डोळ्यावरील हात बाजूला करते आणि सांगते, बाबा, तुमच्यासाठी स्पेशल खिचडी. वैद्यबुवा विचारतात, या स्पेशल काय आहे? तर चारू सांगते, या खिचडीत मीठ नाहीये, त्यामुळे ही खिचडी स्पेशल आहे. वैद्यबुवा डोक्यावर हात मारून घेतात. चारू विचारते, डोक्यावर हात मारायला काय झालं? तुमच्या आरोग्यासाठी चांगली आहे म्हणूनच बनवली आहे. तर भाग्या म्हणते, हो बाबा, तुम्हाला ही खिचडी खावीच लागणार आहे. मी तुम्हाला म्हटले होते ना, तुमच्या खाण्यापिण्याची सगळी काळजी आम्ही घेणार. वैद्यबुवा म्हणतात, तुमची काळजी ना मला जास्त काळजी देतीये. म्हणजे तुम्ही आता माझं कुकुलं बाळ बनवून टाकलंय. तुम्ही जे म्हणाल ते मला करावंच लागणार. सगळे हसू लागतात आणि भाग्या चक्क वैद्यबुवांचा चष्मा घालते आणि म्हणते, बाबा, तुम्ही म्हणतात ना की पेशंटने डॉक्टरचं ऐकायचं असतं, तसं आता तुम्ही पेशंट आहात आणि डॉक्टरांनी जे सांगितले ते तुम्हाला ऐकावं लागेल. प्राजक्ता आणि चारू हसतात. भाग्या म्हणते, बाबा, तुमचा नंबर किती हेवी आहे. माझं तर एका क्षणात डोकं दुखायला लागलं. हा चष्मा तुम्हीच घाला. भाग्या वैद्यबुवांना चष्मा घालते आणि म्हणते, चला बरं राजू, भरव त्यांना. पण वैद्यबुवा म्हणतात, नाही नाही, आधी मी कसं खाणार? काल तुम्ही दोघी मला म्हणाला होता की जे मी खाणार तेच तुम्ही खाणार, त्यामुळे आता तुम्ही दोघांनी आधी ही खिचडी खायची, मग मी खाणार. हे ऐकून प्राजू आणि भाग्याला जबर धक्काच बसतो, कारण या खिचडीमध्ये मीठ नसतं आणि अळणी खिचडी खाणं त्यांना काही शक्य नाहीये. दोघी एकमेकींकडे पाहतात आणि म्हणतात, आम्ही कोठे असं म्हटलं होतो? वैद्यबुवा म्हणतात, नाही नाही, खोटं नाही बोलायचं. काल तुम्ही दोघींनी मला प्रॉमिस केलं होतं की तुम्ही दोघी ही खिचडी खाणारच आणि तुम्हाला खावी लागेल. जोपर्यंत तुम्ही खाणार नाही तोपर्यंत मी खाणार नाही. भाग्य आणि प्राजक्ताचा चेहरा पाहण्यासारखा होतो आणि भाग्य म्हणते, खा प्राजू, खा, तू खाऊन दाखव. प्राजक्ताचा नाईलाज होतो. वैद्यबुवा प्राजक्ताकडे पाहतात. प्राजक्ता म्हणते, खाते ना, खाते ना, खाते खाते, पण भाग्या तू आधी खाऊन पहा. भाग्य म्हणते, नाही नाही, मी नाही खाणार, तू आधी खाऊन पहा. भाग्य म्हणते, आई तू खाऊन पहा. आई म्हणते, नाही, मी पण नाही खाणार. वैद्यबुवा म्हणतात, जाव घेऊन, पण मी पण नाही खाणार. तर प्राजू म्हणते, नाही 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 नाही. भाग्या म्हणते, प्राजू खाईल, प्राजू खाईल. आणि भाग्या प्राजूला पहिला घास भरवते. प्राजूला अळणी खिचडी आवडत नाही, पण प्राजू खोटं सांगते, एक नंबर, खूप छान, मी तर आता नेहमी अशीच खिचडी खाणार. चारू आणि वैद्यबुवा हसू लागतात. मग प्राजू भाग्याला सुद्धा एक घास खाऊ घालते आणि भाग्यासुद्धा, बाबा एक नंबर, असं एक्सप्रेशन देते. बाबा म्हणतात, खोटं बोलताय दोघी, मी खावी म्हणून. दोघींना आवडलेली नाहीये. दोघी हसतात. प्राजू म्हणते, मामा, आम्हाला आवडली असो किंवा नसो, पण तुला खावीच लागणार आहे. आणि प्राजक्ता मामाला एक घास भरवते. मामा म्हणतो, खरंय, म्हातारपण हे दुसरं लहानपण असतात असं म्हणतात, ते काही चुकीचं नाहीये. आता तुम्ही दोघी माझं कुकुला बाळ बनवणार आणि माझ्या आया बनवून मला सगळं खाऊ घालणार, हो की नाही? चारू म्हणते, पण तुमच्यासाठी ते चांगलंच आहे ना. आणि तेवढ्यात वैद्यबुवा म्हणतात, ठीक आहे, चेष्टा मस्करी बस झाली. आता मला तुम्हाला सगळ्यांना एक प्रश्न विचारायचा आहे. माझ्या ऑपरेशनसाठी लागणाऱ्या पैशांची व्यवस्था तुम्ही कशी केली? पैसे कुठून आणले ते मला सांगा. प्राजक्ता, भाग्या, चारूला खूप टेन्शन येतं की आता मामाच्या या प्रश्नाचं उत्तर काय द्यायचं. आणि इकडे सूर्यवंशींच्या घरी आपला चिडका आलोक त्याच्या रूममध्ये असतो, पण आज शांत असतो, पेंटिंग करत असतो. पण त्याला शांत कुणी राहू देत नाही. तेवढ्यात श्रेयस आणि प्रीती तेथे येतात. श्रेयस आतमध्ये डोकावून पाहतो
की आलोक रूममध्ये आहे. मग प्रीती तेथे येते आणि या दोघांच्या प्लॅननुसार त्यांच्या गप्पा सुरू होतात. आलोकला ऐकू जाईल असं ते बोलत असतात आणि प्रीती म्हणते, अरे श्रेयस, आता तरी मला थोडा वेळ दे ना. तर श्रेयस विचारतो, तुला कशाला वेळ हवाय? आलोक हे सगळं ऐकत असतो. प्रीती म्हणते, कशाला हवाय म्हणजे? मला नवीन साड्या खरेदी करायच्या आहेत. श्रेयस विचारतो, तुला कशाला नवीन साड्या हव्या आहेत? तर प्रीती म्हणते, वा रे वा, म्हणजे अख्ख्या जगाला कळलंय आणि तुला माहीत नाहीये का? अरे हे लगीन घर आहे. लगीन घरात मला नवीन साड्या तर हव्याच असतील ना. श्रेयस विचारतो, लगीन घर? तर प्रीती सांगते, हो, आपल्या घरात लग्न होणार आहे ना. हे ऐकून आलोकसुद्धा त्यांचं बोलणं शांतपणे ऐकून घेत असतो की नेमकं हे काय बोलताय. आणि प्रीती म्हणते, श्रेयस तुला माहीतच नाहीये का? मोठ्या आई आलोक भाऊजींचं लग्न लावून देणार आहे. त्यांचं लग्न ठरवलंय त्यांनी. हे ऐकून आलोकच्या पायाखालची जमीनच सरकते. त्याला जबर धक्का बसतो आणि प्रीती म्हणते, आता मी या घरची मोठी सून आहे. मग या घरच्या मोठ्या सुनेला हक्क आहे की नाही? मलाच नवीन सुनबाईचं गृहप्रवेश करून घ्यावा लागणार आहे. तिचं कौतुक करावं लागणार आहे. त्यासाठी माझ्याकडे नवीन साड्या तर हव्या. श्रेयस म्हणतो, हो हो, मी तुला नवीन साड्या घेऊन देतो बरं का. आणि हे ऐकून आलोकला खूप राग येतो आणि तो आपला ब्रशच मोडून टाकतो. आता आलोक खूप चिडलाय. तो सुलक्षणाबरोबर काय करेल हे पाहावं लागणार आहे. आणि इकडे प्राजक्ता म्हणते, मामा तू टेन्शन घेऊ नको. पैशांची व्यवस्था आम्ही केली आहे. तुला टेन्शन घ्यायची काही गरज नाही आहे. पण वैद्यबुवा म्हणतात, अगं प्राजू. तर प्राजक्ता त्यांना समजावून सांगते, डॉक्टरांनी काय सांगितलं आहे, आता कोणतंही टेन्शन घ्यायचं नाही, कोणताही ताणतणाव घ्यायचा नाही. त्यामुळे तू पैशांचं टेन्शन घेऊ नको. वैद्यबुवा म्हणतात, तुम्ही दोघी काही माझं ऐकणार नाही आहे. प्राजक्ता आणि भाग्य हसत असतात. चारूसुद्धा खूप खुश असते आणि वैद्यबुवा म्हणतात, खरंच मी आज या परिस्थितीत आहे त्याचा तुम्हाला खूप त्रास होतोय ना, आणि मी लवकरात लवकर बरा होईल म्हणजे तुमच्या डोक्यावरचं टेन्शनसुद्धा कमी होणार. प्राजक्ता म्हणते, मामा असं काही नाही आहे. आणि भाग्या सांगते, चल मग आता बाबा, आता तुम्हाला पुढचं आई खाऊ घालेल, मला इंटरव्ह्यूला जायचं आहे, प्राजक्ता आणि मी चालली आहे. असं म्हणून भाग्या वैद्यबुवांच्या पायावर डोकं ठेवते. वैद्यबुवा म्हणतात, झाली का नौटंकी करून? भाग्या त्यांचे गालगुच्चे घेते आणि त्यांना बाय बाय म्हणून या दोघीही तेथून बाहेर पडतात. आणि वैद्यबुवा यांच्या शेजारी चारू येऊन बसते. वैद्यबुवा म्हणतात, चारू, असं म्हणतात की मुली घरात जन्माला आल्या तर मुली या बापाच्या छातीवरचं ओझं असतात, परंतु आपल्या मुली आपल्या म्हातारपणाची काठी झाल्या आहेत आणि मुली ओझं कधीच नसतात. जोपर्यंत या घरात असतात तोपर्यंत या घराचं चैतन्य, या घराचं सुख असतात आणि दुसऱ्या घरी गेल्यावर त्या घराचं सुख बनतात. ही गोष्ट चारूला सुद्धा पटते. वैद्यबुवा हे खूप समाधानी असतात की माझ्या आजारपणानंतर माझ्या दोन्ही मुली या आता समजदार झाल्या आहेत आणि नोकरीला सुरुवात करणार आहेत. थोड्या वेळानंतर प्राजक्ता आणि भाग्या या दोघी त्यांच्या स्कूटरवर जिथे भाग्याचा इंटरव्ह्यू आहे तेथे जात असतात. प्राजक्ता गाडी चालवत असते आणि भाग्या तिच्या मागे बसलेली असते. आणि भाग्या प्राजूला म्हणते, प्राजू, मला आहे ना खरंच खूप टेन्शन आलं आहे. आज माझा पहिला इंटरव्ह्यू आहे. मी माझं जे इंट्रोडक्शन तयार करून ठेवलं आहे ते तुला ऐकू का? मग माझं काही चुकत असेल तर तू मला सांग. प्राजू म्हणते, आता कळतंय ना की इंटरव्ह्यूच्या वेळेस किती टेन्शन येतं. नाहीतर जेव्हा मी सूर्यवंशींच्या घरी इंटरव्ह्यूला चालले होते तेव्हा तर तू मला किती चिडवत होतीस, मला चांगली छळत होतीस. आता कळतंय ना इंटरव्ह्यू देणं किती अवघड असतं. भाग्या म्हणते, हो बाई कळलं, सॉरी, पण आता मी इंट्रोडक्शन ऐकू का? प्राजक्ता म्हणते, ठीक आहे. आणि भाग्या तिला इंट्रोडक्शन ऐकवते. हॅलो, माय नेम इज भाग्या चंद्रशेखर वैद्य. मी 10वीला 85% मिळवले, 12वीला 72% आणि ग्रॅज्युएशनमध्ये डिस्टिंक्शन मिळवलं आहे. मी माझ्या बाबांना त्यांच्या क्लिनिकमध्ये मदत करते. आणि भाग्या म्हणते, एवढंच बोललं तर चालेल की अजून काहीतरी बोलू? प्राजक्ता म्हणते, ठीक आहे, एवढं बोलली तरी ठीक आहे, जास्त काही बोलायची गरज नाही आहे. आणि त्याच वेळेस प्राजक्ता गाडीचा ब्रेक दाबते आणि मागून एक 4 व्हीलर तिच्या गाडीला टच करते. धडक देत नाही पण टच होतं. आणि या 4 व्हीलरच्या मागे आरवची गाडी असते. आरवसुद्धा या 4 व्हीलरला धडकता धडकता वाचतो. तो सुद्धा गाडी थांबवतो. आरव चिडतो, भाग्यासुद्धा चिडते, गाडीतून खाली उतरते आणि या 4 व्हीलरमधून एक पोरगा खाली उतरतो. हा मुलगासुद्धा तरुणच असतो कॉलेजचा. आणि भाग्या त्याच्यावर खूप चिडते आणि म्हणते, अरे तुझे डोळे वगैरे फुटलेत की काय? माझ्या गाडीला स्क्रॅच आला ना, तुझं लक्ष कुठे? आणि गाडी चालवता येत नाही तर मग चालवतो कशाला? आणि तुझ्याकडे 4 व्हीलर आहे याचा अर्थ तू कसाही गाडी चालवशील असा होत नाही. प्राजक्ता शांत उभी असते. हा पोरगा
चांगलाच घाबरतो आणि म्हणतो, सॉरी सॉरी सॉरी, चुकून झालं. पण समोरचा सॉरी म्हटल्यावर भाग्याला आणखीनच चेव येतो आणि इकडे आरवसुद्धा रागारागाने गाडीच्या खाली उतरतो आणि पुढे येऊन पाहतो तर चक्क भाग्या त्याला दिसते. भाग्याला पाहून तो खूप खुश होतो आणि म्हणतो, अरे वा, त्या दिवसानंतर तुम्ही आज मला भेटले आहात. आपली तर त्या दिवसानंतर काही भेटणं बोलणंच झालं नाही. तर भाग्या म्हणते, तू थांब रे, आणि या मुलाला म्हणते, तू चल माझ्याबरोबर. पहा माझ्या गाडीला किती स्क्रॅच आलाय. आरव या मुलाजवळ जातो, त्याचा हात पकडतो, त्याला आपली गाडी दाखवतो. हे पहा, माझ्या गाडीला स्क्रॅच नाही आला, पण आला असता तर असा ब्रेक कुणी दाबतं का? भाग्य परत जाते आणि आरवला म्हणते, ए तू गप्प बस. आणि आरव तोंडावर बोट ठेवतो आणि म्हणतो, आता बोट ठेवून सांगायचं झालं कसं सांगणार? मला काय सांगायचं आहे ते तरी ऐकून घ्या. तर भाग्या म्हणते, गप्प बसायला सांगितलंय ना, गप्प बस. आणि ती या मुलाला म्हणते, यानंतर जर तू पुन्हा कधी गाडीला हात लावला तर पहा, मी ना तुला पोलिसांच्याच हवाली करेल. हा मुलगा घाबरतो. आरव म्हणतो, हो खरंय, यानंतर गाडीलाच हात लावायचा नाही. आणि आरव हा भाग्याला म्हणतो, पण मी तुम्हाला सोडू का? तुम्हाला उशीर होत असेल तर मी सोडतो. मी तुम्हाला सोडण्यात एक्सपर्ट आहे. त्या दिवशी नाही का योग्य ठिकाणी योग्य वेळेस सोडलं, तसं आज मी तुम्हाला सोडतो आणि ते सुद्धा मी गाणं न लावता सोडेल. तुम्ही टेन्शन घेऊ नका. आणि या दोघांचं हे जे बोलणं सुरू असतं ते प्राजक्ता पाहत असते. या दोघांमध्ये नक्कीच काहीतरी केमिस्ट्री आहे हे तिच्या लक्षात येतं. आणि आरव म्हणतो, आणि तू यानंतर अशी गाडी चालवायची नाही बरं का? हा मुलगा म्हणतो, सॉरी दादा, यानंतर मी गाडीला हातच लावणार नाही. हा मुलगा गाडीत बसतो आणि जाता जाता भाग्याला सुद्धा म्हणतो, सॉरी वहिनी सॉरी. हा मुलगा निघून जातो आणि भाग्या चिडून म्हणते, ए वहिनी कोणाला म्हणाला रे? आरव म्हणतो, अरे हो, वहिनी कोणाला म्हणाला? नाही तसं योग्यच म्हणाला तो. वहिनी म्हणायला काय हरकत नाही आहे ना. प्राजक्ता हसू लागते. भाग्या चिडून म्हणते, हे सगळं तुझ्यामुळे झालंय. भाग्याच्या हातात तिच्या डॉक्युमेंटचं फोल्डर असतं. याने ती याला चांगलंच कुटून काढते. आरवला मारते. आरव विचारतो, मला कशाला मारताय? भाग्या म्हणते, हे सगळं तुझ्यामुळे झालंय. तुला माझी मदत करायला यायची काय गरज होती? तर आरव म्हणतो, मी कुठे तुम्हाला मदत केली? आणि तुम्हाला मदत करायची काय गरज आहे? तुमच्यासारखी मुलगी जी स्वतःची संकटं स्वतःच दूर पळून लावते ना, तिला कोणाच्याही मदतीची गरज नाही आहे. आणि उलट मी तुमच्याकडून शिकलो आहे की स्वतःवर आलेल्या संकटांवर कशी मात करायची असते, त्यावर खंबीरपणे उभं राहून सोल्युशन कसं काढायचं असतं. हे सगळं भाग्य ऐकत बसते. प्राजक्ता खूप खुश होते की या दोघांमध्ये नक्कीच काहीतरी केमिस्ट्री आहे. भाग्या ही आरवकडे रागारागाने पाहत असते. आरवची अखंड बडबड सुरू असते आणि या दोघांची जोडी पाहून प्राजक्ता मात्र खूप खुश होते. आणि इकडे चारू ही वैद्यबुवांना घरामध्ये चालवत असते. जे थोडं चाललं तर त्यांच्यासाठी बरंच आहे. आणि कौस्तुभ मात्र मस्त सोफ्यावर झोपलेला असतो. आजी विचारते, ए कौस्तुभ, काय झोपलाय रे? तुझ्या कामधंद्याचं काय? कौस्तुभ म्हणतो, आजी फक्त 5 मिनिटं. तर वैद्यबुवा म्हणतात, कौस्तुभ, मला सुद्धा तुझ्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे. खरंय, तुझ्या नोकरीचं काय करणार आहे तू? कौस्तुभ काही सांगणार इतक्या तृप्ती धावत पळत येते आणि म्हणते, अरे तुला सांगितलं होतं ना, फोन कट नको करू. आलाय तो नऱ्या भाई, आता काय करायचं? हे ऐकून कौस्तुभला मोठा धक्काच बसतो. वैद्यबुवा, आजी, चारूला काही कळतच नाही कोण नऱ्या भाई. आणि कौस्तुभ उठून उभा राहतो. पळून जाण्याचा विचारच करत असतो. आणि तेवढ्यात नऱ्या भाई आपल्या गुंडांना घेऊन तेथे पोहोचतो आणि म्हणतो, काय कौस्तुभ शेठ, पोलिसांनी सोडलं तुम्हाला, पण मी नाही सोडणार. आणि नऱ्याभाई त्याचे गुंड जोर जोरात हसू लागतात. चारू, कौस्तुभ, वैद्यबुवा, तृप्ती, आजी सगळे खूप घाबरतात. आणि नऱ्याभाई म्हणतो, आलो तुमच्या घरी, आता पाहुणचार कोणाचा, माझा की मी करू तुमचा? कौस्तुभला समजतं आता काही खरं नाही आणि कौस्तुभ पळून जाण्याचा प्रयत्न करतो. परंतु या नऱ्याभाईचे गुंड त्याला पकडतात. कौस्तुभ या गुंडाला ढकलतो, तिकडे पळतो. घरामध्ये चांगलाच गोंधळ होतो. सगळे आरडाओरडा करू लागतात. आणि मग काही गुंड कौस्तुभला पकडतात आणि नऱ्याभाईच्या पायाशी फेकून देतात. कौस्तुभ नऱ्याभाईचे पाय पकडतो. नऱ्याभाई कौस्तुभला उचलतो, त्याची गचंडी पकडतो आणि दे दनादन कौस्तुभच्या सनसनीत मुस्काटात मारत असतो. चारू, वैद्यबुवा, तृप्ती, आजी खूप घाबरतात. सोडा कौस्तुभला, सोडा, नका मारू अशा विनवण्या करत असतात. पण हा नऱ्या म्हणतो, ए तुला काय वाटलं रे, माझे पैसे घेऊन तू बुडवशील,
माझे पैसे बुडवणारा अजून या जगात जन्माला यायचा आहे आणि तू माझे पैसे बुडवायला निघाला असं म्हणून कौस्तुभला हा नऱ्याभाई दे दनादन थोबाडीत मारत असतो. वैद्यबुवांना खूप टेन्शन येतं. तृप्ती गायावाया करत असते, सोडा त्याला. वनी चारू पुढे येते आणि म्हणते, अहो सोडा ना, नका मारू माझ्या कौस्तुभला. कौस्तुभ कोण माणूस आहे हा, हे काय बोलतोय. आजी सुद्धा रडत असते. नऱ्याभाई म्हणतो, कधी देणार आहे माझे पैसे बोल. आत्ताच्या आत्ता मला येथे पैसे हवेत माझे, दे लवकर माझे पैसे. कौस्तुभ म्हणतो, नऱ्याभाई माझ्याकडे पैसे नाहीये, मी तुम्हाला आता पैसे नाही देऊ शकत. नऱ्याभाई पुन्हा त्याच्या थोबाडीत मारतो. वैद्यबा म्हणतात, ओ नका मारू त्याला, नका मारू. चारू तृप्ती रडत असतात, नका मारू. पण नऱ्याभाई म्हणतो, आज मी येथून पैसे घेतल्याशिवाय जाणार नाहीये. आणि चारू रडत रडत म्हणते, सोडा ना त्याला, नका मारू. आजीसुद्धा रडत असते. पण नऱ्याभाई म्हणतो, आज येथून पैसे घेतल्याशिवाय मी जाणार नाहीये. पाहूया पैसे देतो की नाही तू. आज मी तुझा जीवच घेतो, येथेच संपवतो तुला. तर तृप्ती म्हणते, नऱ्याभाई माफ करा, आम्हाला थोडी मुदत द्या, आम्ही तुमचे पैसे देतो. तर नऱ्याभाई म्हणतं, तो गबगा. आणि नऱ्याभाई कौस्तुभला खूप मारहाण करतो. सगळे घाबरलेले असतात, नका मारू म्हणत असतात. पण नऱ्याभाई काय ऐकत नाही. कौस्तुभ म्हणतो, नऱ्याभाई मला थोडी मदत द्या, आता माझ्याकडे पैसे नाहीये. नऱ्याभाई म्हणतो, अरे पैसे परत करण्याची दानत नाहीये तर घेतो कशाला. नऱ्याभाई परत त्याच्या सणसणीत थोबाडीत मारतो. नऱ्याभाई खूप चिडतो आणि कौस्तुभला जोरात जमिनीवर ढकलून देतो. नऱ्याभाई खूप चिडलेला असतो आणि चक्क कौस्तुभच्या डोक्यात तो मोठी खुर्ची घालणार. घरातले सगळे घाबरतात, नको नको नका मारू. आणि मग नऱ्याभाई त्याच्या जवळ खुर्ची ठेवतो, या खुर्चीवर पाय ठेवतो आणि म्हणतो, आता हे घर माझं, तू माझे पैसे दिले नाही, आता या घराचा मालक मी. आता हे घर कोणाचं, वैद्यांचं की नऱ्याभाईचं. कौस्तुभ म्हणतो, नऱ्याभाईचं. सगळ्यांना जबर धक्काच बसतो आणि लगेच नऱ्याभाई आपल्या गुंडांना सांगतो, चला रे घर खाली करायला घ्या, आत्ताच्या आत्ता या सगळ्यांना घराबाहेर काढायचं. कौस्तुभ, आजी, वैद्यबुवा, चारू, तृप्ती सगळे ढसाढसा रडत असतात. आज या कौस्तुभची नऱ्याभाईने चांगली जिरवलेली असते. आणि इकडे भाग्या ही आरवला मारत असते. आरव विचारतो, मला कशाला मारताय तुम्ही. तर भाग्या म्हणते, हे सगळं तुझ्यामुळे झालंय, तू हे सगळं केलंयस. आरव म्हणतो, वा रे वा, माझी गाडी मागे होती, तुमच्या गाडीला त्या मुलाने ठोकलं, तुमच्या गाडीला स्क्रॅच आला आणि हे सगळं मी केलंय का. माझा काय संबंध, उलट माझ्या गाडीला स्क्रॅच आला असता म्हणून त्या मुलाला मी जाब विचारायला आलो आणि तुम्ही मलाच बोलताय, यात माझी काही चूक नाहीये. तर प्राजक्ता पुढे येते आणि म्हणते, तुम्ही दोघे कशाला भांडताय. तर आरव म्हणतो, मी भांडत नाहीये, तुझी बहीणच भांडकुदळ आहे म्हणून. भाग्या चिडून म्हणते, मी भांडकुदळ आहे, मग तू आहे ना माकड आहे, माकड, मध्ये मध्ये करणारं माकड. आरव म्हणतो, मी माकड आहे, मी असं करत आलो होतं का, मी माकड आहे का. भाग्या हसू लागते आणि आरव म्हणतो, वा रे वा, आधी माकड म्हणायचं आणि नंतर हसायचं. प्राजक्ता म्हणते, पण तुम्ही कशाला भांडताय तेच मला कळत नाहीये. आणि आरव जोरात हसू लागतो. आरवला हसताना पाहून प्राजक्तासुद्धा हसू लागते आणि प्राजक्ताला हसताना पाहून भाग्यासुद्धा हसत असते. हे तिघे भर रस्त्यात हसत असतात आणि भाग्या विचारते, आपण का हसतोय. आरव सांगतो, म्हणजे ज्या मुलाने तुमच्या गाडीला स्क्रॅच केला तो गेला पळून आणि आपणच एकमेकांशी भांडतोय. आणि यावरून हे सगळे भासत असतात. तेवढ्यात भाग्या ही आरवला पुन्हा एकदा फोल्डर मारते. हे सगळे पेपर्स खाली पडतात. हे दोघे परत हसत असतात. फोल्डर उचलायला खाली वागतात. दोघांच्या डोक्याची धडक होते. मग दोघे पुन्हा एकदा हे सगळे कागदपत्र घेतात. प्राजक्ता हे सगळं पाहतच असते. मग आरव भाग्याला कागदपत्र गोळा करायला मदत करतो. हे दोघे उठतात. आरव चक्क भाग्याचा हात पकडतो. भाग्या त्याच्याकडे पाहतच राहते. आरव भाग्याला आपल्या गाडीजवळ घेऊन जातो. गाडी उघडतो, त्यातून एक फोल्डर काढतो आणि तिला हे सगळे डॉक्युमेंट्स या फोल्डरमध्ये ठेवायला सांगतो आणि म्हणतो, हे फोल्डर घ्या, नाहीतर तेथे इंटरव्ह्यूअरच्या डोक्यावर सुद्धा तुमचे पेपर्स असेच उडतील. आणि आरव पुन्हा हसतो. भाग्य त्याच्याकडे प्रेमाने पाहत असते. तेवढ्यात प्राजक्ताला मामीचा कॉल येतो आणि मामी घाबरत घाबरत म्हणते, प्राजक्ता लवकर घरी ये, लवकर घरी ये. आणि ती फोन कट करते. प्राजक्ताला टेन्शन येतं, मामी असं का बोलत होती. आणि आजचा एपिसोड येथे संपतो. फ्रेंड्स, खरंच पाठ राखीन या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता.
एकीकडे नऱ्याबाईने कौस्तुभची चांगली जिरवली आहे आणि दुसरीकडे आरव आणि भाग्याची केमिस्ट्री वाढत चालली आहे. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू, सुलक्षणावर आलोक खूप चिडणार आणि तिला जाब विचारणार, माझ्या आयुष्याचा फैसला घेण्याचा हक्क तुला कुणी दिला? तू माझ्या आयुष्याचं वाटोळं का करतीये? माझं लग्न का ठरवतीये? हे ऐकून सुलक्षणाला टेन्शन येईल आणि इकडे नऱ्याभाई वैद्यबुवांचं सगळं सामान घराबाहेर काढणार. चारू चक्क नऱ्याभाईच्या पाया पडणार, पण नऱ्याभाई तिला ढकलून देईल. तेवढ्यात प्राजक्ता तेथे येईल आणि चारू प्राजक्ताला विनंती करेल, जसं तुझ्या मामाला वाचवलं तसं या घराला सुद्धा वाचव. मग आता पुढे काय होईल हे पाहायला मजा येणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा पाठ राखीन ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.